आणि रोजगार मिळाला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे सर सरकारला। हां, ही तुमची मागणी आहे। मोहित इंगोले आपल्यासोबत होते, युवा प्रशिक्षणार्थी अकोला जिल्ह्यामधून ते आले। आणि समर्थन पत्र आहे ते पण मी दिलेलं आहे साहेबांना, म्हणजे आणून आणलेलं आहे। बढिया। हां सर, ते काय तुम्ही बोलणार आहे? आई आहे सर माझी ती। ताई येतं का? आई आहे, आई आहे। आई येतं? हां, हां। बरं बरं। सर आम्ही बघत आहोत। अच्छा, इथे सुद्धा आणखीन एक आई या ठिकाणी आलेली आहेत। या ठिकाणी मोहितच्या ज्या आई आहेत, तर त्या मोहितच्या आई या ठिकाणी अकोल्यावरून आलेल्या आहेत। ही सुद्धा मायमाऊली आपण बघू शकता, त्या भुसावळवरनं या ठिकाणी आलेल्या होत्या। खूप मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी महिला भगिनी आहेत, सहकुटुंब त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि हा जो प्रशिक्षणार्थी बांधवांचा लढा आहे तो खऱ्या अर्थाने यशस्वी व्हावा, त्यांना यश मिळावं, रोजगार मिळावा। ताई, ते ज्यावेळेस मोहित भाऊ आमचे प्रशिक्षणासाठी लागले तर तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? आज ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की घरीच बसा, त्यावेळेस काय वाटलं? नाही, त्यांनी द्यायला पाहिजे सर, डिझर्व करतात सर मुलं, आणि खूप मेहनत घेतात आणि 11 महिने घालवले ना सर त्यांनी त्यांचे त्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांनी द्यायला पाहिजे सर। सरकारकडे सुरुवातीला शब्द दिला, आता नाही म्हणत आहेत सर, ते शब्दच दिला नाही म्हणतात ना। हां, त्याच्यामुळे द्यायला पाहिजे मुलं। तुम्ही आता अकोल्यावरून रेल्वेनं आल्यात? नाही, काल आलो आम्ही, बसने आलो, भावाकडे आलो काल। अच्छा, हां, आणि आज खूप छान। मोहित आणि त्याच्या आई ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत। खूप मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी आलेले आहेत। खूपच मोठा या ठिकाणी आकडा आपल्याला बघायला मिळाला। अच्छा, हा देऊ ना, मी सेपरेट मग ते नंतर अवेलेबल पण करून देतो लाईव्हमध्ये। म्हणजे शेवटपर्यंत पाहतो तुम्हाला। अच्छा, हे बघा, हे गुरुजींचे दर्शक आहेत, म्हणजे आपल्याला प्रशिक्षणार्थी पाहतात परंतु त्यांची आईसुद्धा पाहतात। मी एकदा संख्या तुम्हाला पूर्ण दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी किती मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव उपस्थित झालेले आहेत। तुमची जिकडे नजर जाईल तिकडे फक्त तुम्हाला प्रशिक्षणार्थी बांधवच बघायला मिळतील। ही प्रशिक्षणार्थी बांधवांची एकजूट आहे आणि ह्या एकजुटीचा नक्कीच विजय होईल असं एकंदरीत चित्र आहे। त्याला सरका करा, बोलायचं नाही, सरका करा म्हणलं तर बुवा लय घाबरतात बरं आहे। सरकार आपल्या जीवाशी खेळून राहिलं। चॅनल बघा म्हणा एकदा। हो का? काय होणार नाही, नेपाळ तर होणारच नाही। तेवढेच हा लाईव्ह आहे, बोलता काय? 99 60 41 19 83 काय तिथं थोडं माईकचं पाहिजे होतं, माईक नाही करत, माईक पाहिजे होता, माईक। हां, काय दिली का नाही त्यांनी परमिशन लॉंग मार्चची? आता फक्त आपल्याला दादा, नाव तुमचं, जिल्हा? जावेद भाऊ, जालना। जावेद भाऊ, मी वाशिम जिल्हा। आपल्याला काही प्रशिक्षणार्थी भेटत आहेत, जावेद दादा आहेत जालन्यावरनं। हे बघा, हे नवीन नवरदेव आले। लग्न झालेलं आहे तुमचं? लग्न झालेलं ना आमचं, यांचं लग्न झालेलं आहे। आमच्या वहिनीनं डब्बा बांधून दिला म्हणून डायरेक्ट डबे गिबे खाऊन आले तर बरोबर आहे। आता आपल्या प्रशिक्षणात 2च गट पडायला पाहिजे, एक म्हणजे लग्न झालेला, दुसरा लग्न न झालेला। काही काही असं झालेलं आहे सर, हे नोकरीमुळे लागले होते मुलांचे, काही काही तुटले, काही काही तुटले, आपण ज्यांचा पण गट एक वेगळा बनवू, ज्यांचं लग्न होऊन काही काही जमलेले होते ते पण तुटले। जमलेले होते कारण नोकरी लागले होते प्रशिक्षण, कारण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं त्याच्यामुळे त्यांचं जमलं होतं। पण जमल्यामुळं नंतर ते नोकऱ्यांना हे झाले, बेरोजगार झाले। बेरोजगार झाल्यामुळे ते अजून ते रिश्ता जमलेला होता ते सूर्य तुटले। हा गडी कोणासोबत आला? हे गडे आपल्या ह्याच्यासोबत बघा, म्हणजे आज हे काका पण आले या ठिकाणी बघा, मुलगा आणि ते सोबत आले ना। खूपच मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी आलेले आहेत। बघा, हे दादा आहेत आपले।